ही घरची गाय हा म्हणजे ही सिमेंटची गाय का? हा ही सिमेंट सुरुवातली देते आम्ही. बरं बरं. मग दूध किती यायला? तिला 2 लिटर दूध देते. 2 लिटर. हो आता गाब आहे का? आत्ता गाब आहे. किती वेळ येताला? दुसरं आहे आपण. दुसऱ्या वेताला. हो साधारण पहिलं वेत कसं सिमेंटच होतं का? नाही नाही पहिलं आम्ही इथेच नाही गावातला ओळ होता सांगोला बरं बैल होता घरगुती हां हां त्यावरती लावलं होतं बरं. गाई. कशी झाले वासरू गाय? वासरू चांगलं झालं होतं. म्हणजे आईसारखं वडिलासारखं? आईसारखंच होतं वासरू. मग आता परत कुठला भरवला? आता रुपेश बालवडकर आहे ना हां त्यांचा तो फाकड्या वळू आहे ना तो भरवलेला आहे आता. आत्ता तो भरवला. आता तो भरवलेला आहे. त्या बैलाची संकल्पना कोणी दिली होती काय? ते असं आता गणेश भाऊकडे जी कालवड आहे ना त्यांची गाय तिकडे आम्ही भरून आणली होती. बरं. त्या गायीला कालवड झाली होती. हम्म. मग ही पण गाय आम्ही तिथंच नेली होती आता त्या ठिकाणी. त्याच ठिकाणी. बरं. आता किती महिन्याची? आता 5 महिन्याची गाय गाभण आहे. मग ह्या वळूंची माहिती म्हणा किंवा गायला वळूच भरवावा मग ही संकल्पना जास्त कोणापासून समजत चालली? गणेश पानसरे. गणेश पानसरे. काय वाटतं आपल्या फॅमिलीत आपल्या कुटुंबात किंवा आपल्या नात्यात एखादा असा बदल घडवणारा एखादा व्यक्ती असल्यावर? तो जास्त प्रमाणात फिरतो असं सांगोला तिकडं कंटिन्यू जातो तो. म्हणजे फिरत्या माणसाकडून बदल हा घडतोच. हा. बरोबर आहे. आणि जास्त फिरल्यामुळे त्यांना अभ्यास असतो म्हणजे एक विश्वास आहे तुमचा. हा. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. यातून प्रोग्रेस होत जाणार आहे किंवा बदल घडत जाणार आहे किंवा सिमेंटच्या रूपातून तुम्हाला बैलाचं ज्या वेळेला रेतन करताय त्यावेळेला ती होणारं पिल्लू यातला फरक तुम्हाला अभ्यासाला मिळणार आहे. हो. आणि अभ्यास करणारा किंवा सांगणारा किंवा असं न असं म्हणून सांगणारा ह्या खिलार दुनियेत जर माणूस कोणी असेल तर त्यासारखं भाग्य शेतकऱ्याचं कुठलं नाही, लक्षात ठेवा. मग आता ह्याची जी होणारी पैदास आहे समजा कालवड हो खोंड हो मग त्याचा निर्णय वगैरे आधीच घेतलाय का तुम्ही का? नाही घरीच ठेवणार आहे आम्ही. वळू झाला कोरा जरी झाला तरी घरीच ठेवणार आहे. कालवड झाली तरी घरीच ठेवणार आहे आम्ही. सांभाळणार आहे आम्ही घरी. सांभाळणार आहे हे तुमचं मत झालं, बरोबर आहे. हां. पण तुम्हाला असं वाटलं का कधी की बाबा झाल्यानंतर गाईला खोंड होऊ द्या नाही कालवड होऊ द्या किंवा ज्याच्यामुळे मार्गदर्शन भेटलं किंवा सल्ला भेटला किंवा शानपणा आला तर म्हणजे आत्ताच्या आता तुम्ही निर्णय ते ठरवणार आहे का झाल्यानंतर निर्णय ठरवणार आहात? किंवा तो बैल भरवताना काय विचार केला होता का की बाबा हा बैल आपल्याला कोणत्या कारणासाठी आपल्याला भरायचा आहे? काय नाही एक चांगली पैदास व्हावं म्हणून आम्ही तो बैल भरवलेला आहे गाईला. चांगली पैदास. एक जातीची गाय निर्माण करायची आम्हाला घरचीच आम्हाला जातीवंत गाय निर्माण करायची. आता किती गायी करायच्या अशा? आता जसे बघू आता जसं सांभाळणं होईल तसं काय ठरवलेलं नाही अजून? तसं काय नाही ठरवलेलं. जसं सांभाळ होईल तशी काय हे करायची. बरं ठीक आहे.